आज आपण बघणार आहोत फंक्शन्स इन पायथॉन. तर फंक्शन काय असतं? अ फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ रियुजेबल कोड यूज टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. Instead of writing the same code again and again, we can place it inside a function and use it whenever needed. ओके, तर आपण बघणार आहोत की फंक्शन काय असतं आणि आपण त्याला का बरं यूज करतो. तर इथे मी एक कोड लिहिणार आहे ज्यामध्ये मी ए ला डिफाईन केलेला आहे 10. त्यानंतर मी बी ला डिफाईन केलेला आहे 20. त्यानंतर मी एक ऑपरेशन परफॉर्म करणार आहे ए प्लस बी आणि त्याला स्टोअर करणार आहे मी ऍड व्हेरिएबल मध्ये आणि त्यानंतर मी प्रिंट ऍड करणार आहे. आता ही फंक्शनॅलिटी केल्यानंतर मी काय केलेलं आहे, आधी लाईन्स ऑफ कोड लिहिला 1000. कन्सिडर करा की मी 1000 लाईन्स ऑफ कोड लिहिलेला आहे. त्यानंतर मला आणखी काय आवश्यकता आहे, आणखी मला सेम फंक्शनॅलिटीची आवश्यकता आहे. तर मला परत काय करावं लागेल, ए ला डिफाईन करावं लागेल. मी इथे डिफाईन केलेलं आहे 15. त्यानंतर मी बी ला डिफाईन केलेलं आहे इथं 25. त्यानंतर मी ऍड व्हेरिएबल डिफाईन करणार आणि ए आणि बी चा रिझल्ट त्यामध्ये सेव्ह करणार. त्यानंतर परत मी काय करणार, प्रिंट ऍड करणार. काय केलेलं आहे मी, प्रिंट ऍड केलेलं आहे. ओके, त्यानंतर बघा की आणखी मी काय केलेलं आहे की 100 लाईन्स ऑफ कोड लिहिलेला आहे. 100 लाईन्स ऑफ कोड लिहिल्यानंतर परत मला काय करायचं आहे, ऍडिशनची फंक्शनॅलिटी मला परफॉर्म करायची आहे. त्यासाठी मी काय केलं, ए इज इक्वल टू इथं 35 डिफाईन केलं. त्यानंतर बी इज इक्वल टू मी डिफाईन केलेलं आहे 15 आणि मी एक ऑपरेशन परफॉर्म केलेलं आहे ए प्लस बी आणि याचा रिझल्ट मी स्टोअर करतो आहे ऍड व्हेरिएबल मध्ये. त्यानंतर मी काय करणार आहे, मी प्रिंट करणार आहे ऍड. याला मी एक्झिक्यूट करणार आहे आता. तर माझा जो पूर्ण लाईन्स ऑफ कोड आहे ते काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. तर इथे ह्या 4 लाईन एक्झिक्यूट होतील. त्यानंतर 1000 लाईन्स ऑफ कोड एक्झिक्यूट होणार. परत ह्या 4 लाईन एक्झिक्यूट होणार. परत 100 लाईन्स ऑफ कोड एक्झिक्यूट होणार आणि त्यानंतर काय होणार की 4 लाईन ऑफ कोड एक्झिक्यूट होणार. तर बघा, पायथॉन मध्ये एक प्रिन्सिपल असतो, त्या प्रिन्सिपलला म्हटलं जातं ड्राय प्रिन्सिपल. त्या प्रिन्सिपलचं नाव असतं ड्राय. तर ड्रायचा जो लॉंग फॉर्म असतो तो असतो डोंट रिपीट युअर सेल्फ. डोंट रिपीट युअर सेल्फ. आणि जर आपण इथे बघितलं, जर आपण या कोडमध्ये बघितलं तर आपण या 4 लाईन्स ऑफ कोड काय करतोय, या 4 लाईन्स ऑफ कोड काय करतोय, परत परत काय करतोय, त्याला आपण रिपीट करतोय. तर रिपीट केल्याने काय होणार, सेम फंक्शनॅलिटी आपल्याला परत परत आपण लिहितोय, त्याच्यामुळे आपली रिडेबिलिटी काय होणार, कमी होणार. त्यानंतर आपलं काय होणार की आपला कोड रिडंडंट होणार, म्हणजे अनवॉन्टेड कोड आपल्या फाईल्समध्ये आहे जो आपण काय करतोय, परत परत लिहितोय. तर याचे आपल्याला काय प्रॉब्लेम्स आहेत, तर आपली जी रिडेबिलिटी आहे कोडची, कोडला जे आपण रीड करतो त्याला म्हटलं तर रिडेबिलिटी ती काय होते, आपली मिनिमाइज होते. ओके, रिडेबिलिटी आपली मिनिमाइज होते, रिडेबिलिटी काय होते, डिक्रीज होते. त्यानंतर आपण काय करतोय, आपण वी आर रायटिंग द और वी आर रिपीटिंग द कोड. वी आर रिपीटिंग द कोड अगेन अँड अगेन. ओके, अगेन अँड अगेन. तर यामध्ये आपण काय करतोय, कोडला रिपीट करतोय. रिडेबिलिटी तर आपली कमी होतेच आहे, त्यानंतर आपण काय करतोय, कोडला रिपीट करतोय परत परत. यालाच काय म्हटलं जातं, जर तुम्ही कोडला परत परत रिपीट करत असणार तर जो रिपीट होणारा कोड आहे त्याला म्हटलं जातं रिडंडंट कोड. त्याला म्हटलं जातं रिडंडंट कोड. तर ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपली रिडेबिलिटी काय असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. त्यानंतर आपला रिडंडंट जो कोड आहे तो कमी असला पाहिजे किंवा नसला पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो, फंक्शन डिफाईन करतो.
आता फंक्शन म्हणजे काय असतं, तर फंक्शन नावावरूनच तुम्हाला कळत असेल की फंक्शन काय करेल, एक फंक्शनॅलिटी परफॉर्म करेल. ती फंक्शनॅलिटी कोणत्याही प्रकारची असू शकते. जसं या एक्झाम्पलमध्ये काय आहे फंक्शनॅलिटी, टू ऍड टू नंबर, दोन नंबरला ऍडिशन करण्याची यामध्ये आपण काय केलेली आहे, फंक्शनॅलिटी केलेली आहे. आता बघा, हा जो आपला कोड रिपीट होत आहे, याला काय करायचं आहे, आपल्याला अवॉइड करायचं आहे, याला आपल्याला अवॉइड करायचं आहे. तर बघा, इथे मी लिहिलेलं आहे, instead of writing the same code again and again, we can place it inside a function. तर आपल्याला काय करायचं आहे, फंक्शन डिफाईन करायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा कोड लिहायचा आहे. अँड यूज इट वेन एव्हर निडेड, जेव्हा आपल्याला आवश्यकता आहे तेव्हा आपण काय करू शकतो, त्याचा परत यूज करू शकतो. ओके. तर बघा, सेकंड आपला जो टॉपिक आहे तो, व्हाय डू वी नीड फंक्शन. तर फंक्शन आर यूज टू रियूज द कोड, आपल्याला कोडला काय करायचं आहे, रियूज करायचं आहे. त्यानंतर रिड्यूस रिपिटेशन, रिपिटेशनला कमी करायचं आहे. इम्प्रूव्ह रिडेबिलिटी, कोड आपल्याला चांगल्या प्रकारे रीड करता आला पाहिजे. त्यानंतर मेक प्रोग्राम ऑर्गनाइज, सगळ्या गोष्टी कसल्या असल्या पाहिजे, तर ऑर्गनाइज असल्या पाहिजे. आणि सिम्पली डिबगिंग अँड मेंटेन, डिबगिंग म्हणजे काय असतं, की तुमचे जे एरर तुम्हाला येणार आहेत, त्या एररला तुम्ही कसे सॉल्व्ह करतात. जर तुम्ही फंक्शन डिफाईन केलेले असेल तर तुम्हाला एरर सॉल्व्ह करताना काय होणार आहे, तुम्हाला मदत होणार आहे. त्यानंतर काय असतं, मेंटेनन्स. आता बघा, तुम्ही एक वेळेस काय केलेलं आहे, कोड लिहिलेला आहे, त्यानंतर त्या कोडला तुम्ही चेंज पण करू शकता, अपडेट पण करू शकता, यालाच काय म्हटलं जातं, यालाच म्हटलं जातं मेंटेनन्स ऑफ कोड. तर आता आपण बघणार आहोत सिंटॅक्स ऑफ फंक्शन. तर बघा, त्यामध्ये बघा, आधी आपल्याला काय करायचं आहे, डेप कीवर्ड लिहायचं आहे, त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे फंक्शनचं नाव, त्यानंतर बघा पॅरेंथेसिस मध्ये आपल्याला पॅरामीटर लिहायचे आहेत, पण हे कसे ऑप्शनल आहे, हे कसे ऑप्शनल आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डॉक्स्ट्रिंग लिहायचे. डॉक्स्ट्रिंग आपण कशा प्रकारे लिहू शकतो, तर बघा इथे दिलं आहे, दिस इज द स्ट्रिंग ट्रिपल कोटेड यूज टू डिस्क्राईब व्हॉट द फंक्शन डज, हेल्प इन डॉक्युमेंटेशन. तर तुमचं फंक्शन कोणती फंक्शनॅलिटी परफॉर्म करते, त्याचं आपल्याला इथे काय लिहायचं आहे, डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. ओके. कोलन नंतर तुमचा ब्लॉक क्रिएट झालेला आहे, त्यामध्ये तुम्ही काय करणार, कोड लिहिणार. आणि त्यानंतर आपण काय करणार आहे, इथे रिटर्न, रिटर्न स्टेटमेंट लिहिणार आहे आणि जी व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करायची आहे फंक्शनला, ती आपण लिहिणार आहोत. आणि हे काय तुमचं ऑप्शनल आहे, हे कसं आहे, तुमचं ऑप्शनल आहे. तर बघा, आता मी एक फंक्शन डिफाईन करून दाखवतो तुम्हाला. तर बघा, हा जो कोड आहे, हा माझा काय होतोय, रिपीट होतोय. याला मी काय करणार, फंक्शन मध्ये लिहिणार. तर मी इथे लिहिलं डेप. डेप लिहिल्यानंतर बघा, मी यामध्ये काय केलेलं आहे, की फंक्शनला नाम दिलेलं आहे ऍड नंबर्स. ओके, ऍड नंबर. त्यानंतर मी इथे लिहिलं आहे पॅरेंथिसिस, ओपन आणि क्लोज, त्यानंतर कोलन. कोलन नंतर इथे ब्लॉक ऑफ कोड काय झालेला, ब्लॉक आपला क्रिएट झालेला आहे, इथे आपण कोड लिहिणार आहे. तर मी लिहिलेलं आहे इथं ए इज इक्वल टू बी, त्यानंतर ए इज इक्वल टू 10, त्यानंतर बी इज इक्वल टू 20, त्यानंतर ऍड इज इक्वल टू ए प्लस बी, आणि मी काय केलेलं आहे, प्रिंट ऍड मी केलेलं आहे. मी काय केलेलं आहे, इथे प्रिंट ऍड केलेलं आहे. आता हा अनवॉन्टेड कोड काय करणार आहे, जो रिपीट होणार आहे, तो मी इथे रिमूव्ह करणार आहे. हा कोड काय केलेला आहे, मी इथे रिमूव्ह केलेला आहे. आता बघा, मी याला एक्झिक्यूट करतो, रन केलेला आहे मी याला. रन केल्यानंतर बघा, मला कोणत्याही प्रकारचा आउटपुट मिळालेला नाही. आता मला आउटपुट का नाही मिळालेला आहे, तर जेव्हा पण आपल्याला आपल्याला फंक्शन परफॉर्म करायचं असतं, फंक्शन मधला जो ब्लॉक ऑफ कोड आहे हा एक्झिक्यूट करायचा असतो, तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, फंक्शनला कॉल करावं लागतं. तर फंक्शनला कॉल कशा प्रकारे केलं जाईल, तर आपल्याला फंक्शनचं नाव लिहायचं आहे आणि पॅरेंथेसिस ओपन आणि पॅरेंथेसिस क्लोज. ओके. इथे मी काय केलेलं आहे, याला केलेलं आहे रन. बघा, रन केल्यानंतर मला इथे काय मिळालेलं आहे, 30 आन्सर मला मिळालेलं आहे. त्यानंतर बघा, मी काय केलेलं आहे, 100 लाईन्स ऑफ कोड लिहिलेला आहे. परत मी काय केलेलं, फंक्शनला कॉल केलेलं आहे. त्यानंतर मी परत 100 लाईन्स ऑफ कोड लिहिलेला आहे आणि परत काय केलेलं आहे, मी फंक्शनला कॉल केलेलं आहे. तर बघा, मला 3 वेळेस काय झालेलं आहे, 3 वेळेस मला आन्सर मिळालेला आहे. तर बघा काय होणार, पायथॉन इंटरप्रिटर याला कशा प्रकारे सॉल्व्ह करणार. तर पायथॉन इंटरप्रिटर फर्स्ट लाईन बघणार, फर्स्ट लाईन बघल्यानंतर त्याला डेप कीवर्ड दिसणार. डेप कीवर्ड म्हणजे काय,
की हे काय फंक्शन आहे. त्यामुळे तो काय करणार, हा जो ब्लॉक ऑफ कोड आहे याला काय करणार, तो इग्नोर करणार आणि तो जाणार 6 लाईनला. 6 लाईनला आपण कोड लिहिलेला नाही, तो जाणार 7 लाईनला. 7 लाईनला गेल्यानंतर आपण काय केलेलं आहे, फंक्शनला आपण कॉल केलेला आहे. तर इथून काय होणार, फंक्शनला कॉल जाणार आणि फंक्शनच्या आतमध्ये जो पण ब्लॉक ऑफ कोड आहे तो काय होणार तुमचा एक्झिक्यूट होणार. तर आपल्याला इथे ए इज इक्वल टू 10 डिफाईन होणार, बी इज इक्वल टू 20 डिफाईन होणार, ऍड इज इक्वल टू ए प्लस बी होणार आणि आपल्याला प्रिंट काय मिळणार इथे 30 मिळणार. त्यानंतर बघा लाईन नंबर 12 काय होणार, एक्झिक्यूट होणार. परत काय होणार, फंक्शन मधला जो कोड आहे तो काय होणार तुमचा एक्झिक्यूट होणार आणि तुम्हाला काय मिळणार 30 मिळणार. परत लाईन नंबर 16 तुमचं एक्झिक्यूट होणार, फंक्शनला कॉल जाणार, कॉल गेल्यानंतर फंक्शनच्या आतमधला जो ब्लॉक ऑफ कोड आहे तो काय होणार तुमचा एक्झिक्यूट होणार आणि तुम्हाला इथे काय मिळणार 30 मिळणार. आता बघा अशा प्रकारचं फंक्शन असतं, याला जनरली आपण काय म्हणतो नॉन पॅरामीटराइज फंक्शन. आपण याला म्हणत असतो, कारण यामध्ये पॅरामीटर्स नसतात. पॅरांथिसिस मध्ये कोणत्याही प्रकारचे व्हेरिएबल आपण डिफाईन केलेले नाही. तर बघू आपण. तर बघा, अ फंक्शन इन पायथॉन इज एक्झिक्युटेड ओनली वेन इट इज कॉल. जेव्हा आपण त्याला कॉल करणार तेव्हाच ते काय होणार, एक्झिक्यूट होणार आहे. एक एक्झाम्पल मी इथे दिलेलं आहे, सिम्पल फंक्शन एक्झाम्पल. त्यामध्ये डेफ कीवर्ड, त्यानंतर फंक्शनचं नाव, पॅरेंथिसिस ओपन आणि क्लोज आणि याच्यामध्ये कोलन नंतर काय केलेलं आहे आपण ब्लॉक ऑफ कोड लिहिलेला आहे. जेव्हा मी फंक्शनला कॉल करणार लाईन नंबर 5 ला, तेव्हा काय होणार, या फंक्शनला कॉल जाणार आणि लाईन नंबर 2 आपली काय होणार इथं एक्झिक्यूट होणार आहे आणि आपल्याला आउटपुट मिळणार आहे वेलकम टू पायथॉन फंक्शन. आता आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो टॉपिक आहे टाइप्स ऑफ फंक्शन, की फंक्शनचे किती प्रकारचे टाइप्स आहेत. तर फंक्शन जे असतात त्याचे टाइप्स असतात, मेन जे दोन टाइप्स असतात ते असतात बिल्ट इन फंक्शन आणि सेकंड असतात युजर डिफाईन फंक्शन. बिल्ट इन फंक्शन आणि युजर डिफाईन फंक्शन. त्यानंतर युजर डिफाईन फंक्शन परत दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. एक असतं नॉन पॅरामीटराइज फंक्शन आणि सेकंड असतं आपलं पॅरामीटराइज फंक्शन. अशा प्रकारे आपले काय असतात, युजर डिफाईन फंक्शनचे दोन टाईप असतात. तर बघू, आधी आपण सर्वप्रथम बघणार आहोत बिल्ट इन फंक्शन. तर बिल्ट इन फंक्शन्स आर द फंक्शन ऑलरेडी अवेलेबल इन पायथॉन. पायथॉनने आपल्याला काय केलेलं आहे, ते ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, फक्त त्याची फंक्शनॅलिटी यूज करायची आहे. त्याची फंक्शनॅलिटी यूज करायची. तर कशा प्रकारे, तर बघा इथे प्रिंट प्रिंट फंक्शन आपण ऑलरेडी यूज केलेलं आहे. प्रिंट फंक्शनचा यूज काय असतो किंवा त्याची फंक्शनॅलिटी काय असते, टू डिस्प्ले द आउटपुट. त्यानंतर आपण बघितलंय आयडी फंक्शन. आयडी फंक्शनची फंक्शनॅलिटी काय असते, टू नो द मेमरी लोकेशन ऑफ व्हेरिएबल ऑर ऑब्जेक्ट. त्यानंतर बघा आपण एक आणखी फंक्शन बघितलेलं टाईप फंक्शन. टाईप फंक्शनची फंक्शनॅलिटी काय असते, तर टाईप फंक्शनची फंक्शनॅलिटी असते की आपण जो व्हेरिएबल आहे त्याचा काय बघू शकतो, आपण डेटा टाईप बघू शकतो. त्यानंतर आपल्याकडे आहे इनपुट फंक्शन. इनपुट फंक्शन काय करणार आहे, तर इनपुट फंक्शन युजरकडनं काय करणार आहे, इनपुट घेणार आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे रेंज फंक्शन. रेंज फंक्शन काय करणार आहे, तर रेंज फंक्शन एक सिक्वेन्स क्रिएट करणार आहे. ते आपल्याला युजफुल केव्हा असेल, जेव्हा आपण फॉर लूप यूज करणार तेव्हा आपल्यासाठी काय असेल, रेंज फंक्शन युजफुल असेल. त्यानंतर बघा लेन फंक्शन, सम फंक्शन, मॅक्स, मिन, सॉर्टेड फंक्शन. हे जे फंक्शन आहेत हे आपण डेटा स्ट्रक्चर मध्ये बघणार आहोत. आणि सॉर्टेड, मॅप, फिल्टर, रेड्यूस, झिप आणि इन्युमरेट हे जे फंक्शन आहे हे आपण ऍडव्हान्स फंक्शन इन पायथॉन या टॉपिक्स मध्ये आपण बघणार आहोत. बघा त्यानंतर आपल्याकडे काय आहे, युजर डिफाईन फंक्शन. युजर डिफाईन म्हणजे फंक्शन क्रिएटेड बाय प्रोग्रामर. प्रोग्रामरनी जे फंक्शन क्रिएट केलेले आहेत त्याला काय म्हटलं जातं, युजर डिफाईन, जे प्रोग्रामर स्वतः डिफाईन करणार. आता यामध्ये दोन टाईप असतात. एक असतं आपलं टाईप ऑफ युजर डिफाईन फंक्शन मधला फर्स्ट टाईप असतो नॉन पॅरामीटराइज फंक्शन. नॉन पॅरामीटराइज फंक्शन म्हणजे फंक्शन विदाउट पॅरामीटर. ज्या फंक्शन मध्ये आपण पॅरामीटर यूज नाही करणार आहोत
त्याला काय म्हटलं जाईल? त्याला म्हटलं जाईल नॉन पॅरामेट्रिक फंक्शन. तर बघा, आपण इथे जे एक्झाम्पल यूज केलेलं आहे ऍड अंडरस्कोर नंबर, या फंक्शनमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्हेरिएबल इथे दिसणार नाही. ओके, यामध्ये असं व्हेरिएबल आहे का? ए कॉमा बी नाही आहे. त्यामुळे याला आपण काय म्हणणार? याला आपण म्हणणार नॉन पॅरामीटराइज फंक्शन. ओके, तर सिम्पली मी लिहितो इथं नॉन पॅरामीटराइज मीटराइज फंक्शन. नॉन पॅरामीटराइज फंक्शन मीन्स विदाउट फंक्शन विदाउट आर्ग्युमेंट. तर जर आपण फंक्शन डिफाईन केलेलं आहे, त्यानंतर फंक्शन आहे, फंक्शनचं नेम आहे, आणि पॅरांथिसिस मध्ये कोणत्याही प्रकारचा इनपुट नसेल, तर आपण त्याला काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो नॉन पॅरामीटराइज फंक्शन. आता बघा, ऍड नंबरला जेव्हा मी कॉल करणार, ऍड नंबरला मी जेव्हा पण कॉल करणार, तेव्हा काय होणार? या फंक्शनच्या आतमधला जो पण ब्लॉक ऑफ कोड आहे तो काय होणार? एक्झिक्यूट होणार आणि मला आन्सर मिळणार. पण बघा, जेव्हा पण मी या फंक्शनला कॉल करणार, ओके, आता मी इथे कॉल केलेला आहे, परत इथे कॉल केलेला आहे, परत इथे कॉल केलाय, 3 वेळेस मी काय केलं? फंक्शनला कॉल केलाय. आणि तिन्ही वेळेस मला काय मिळालेलं आहे? इथं सेम मला काय मिळालेलं आहे? सेम आउटपुट मला इथे मिळालेलं आहे. तर फंक्शन म्हणजे काय असतं? की सपोज दॅट फंक्शन म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा की एक मशीन आहे. त्या मशीनला आपण काय करतो? एक इनपुट पास करतो. ओके, लेस कन्सिडर, आपण त्याला काय करतो? एक इनपुट पास करतो, आणि ते काय करतं? या इनपुटला काय करतं? प्रोसेस करतं. या इनपुटला काहीतरी प्रोसेस करतं आणि आपल्याला काय करतं? आउटपुट काय करतं? आपल्याला रिटर्न करतं. आपल्याला काय करत असतं? आउटपुट रिटर्न करत असतं. ओके, तर बघा, इथे इथे आपण रिटर्न कीवर्ड पण लिहू शकतो, रिटर्न, आणि आपण ऍडला काय करू शकतो? इथे रिटर्न पण करू शकतो. पण सध्या आपण फोकस कशावर करणार आहोत? तर आपण प्रिंटवर आपण फोकस करणार आहोत. नंतर आपण रिटर्न हा एक नवीन टॉपिक घेणार आहोत. तर बघा, त्यानंतर काय होणार आहे? की आपल्याला काय मिळणार आहे? सेम काय मिळणार आहे? आपल्याला सेम आन्सर मिळणार. आता आपल्याला काय करायचं आहे? अशा सिनेरिओला आपल्याला अवॉइड करायचं आहे. तर अशा सिनेरिओला अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो? पॅरामीटराइज फंक्शनचा यूज करत असतो. तर बघा, जो सेकंड टाईप आहे आपला युजर डिफाईन फंक्शन मधला, तो आहे पॅरामीटराइज फंक्शन. पॅरामीटराइज्ड फंक्शन. पॅरामीटराइज फंक्शन याला म्हटलं जातं फंक्शन विथ पॅरामीटर्स. ओके, फंक्शन विथ पॅरामीटर्स म्हटलं जातं. आता आपण काय करणार आहोत? हे जे आपलं फंक्शन आहे, याला काय करणार आहे? आपण पॅरामीटराइज फंक्शन मध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर कशा प्रकारे कन्वर्ट करणार आहोत आपण? तर सिम्पली आपण काय करणार आहोत? जेव्हा मी फंक्शनला डिफाईन केलेलं आहे आणि फंक्शनचं नाव लिहिलेलं आहे मी, तेव्हा पॅरांथिसिस मध्ये मी काय करणार? व्हेरिएबल म्हणजे इनपुट काय करणार आहे? मी ते पास करणार आहे. तर या फंक्शनला मी इनपुट काय पास केलेले आहे? 2 इनपुट मी याला पास केलेले आहे. ओके, त्यानंतर बघा, जेव्हा जेव्हा पण मी फंक्शनला कॉल करणार आहे, तेव्हा मला काय इथे डिफाईन करावं लागेल? इथे मला अर्ग्युमेंट प्रोव्हाइड करावं लागतील. अर्ग्युमेंट म्हणजे काय असतं? जे पॅरामीटर्स किंवा जे व्हेरिएबल, जे इनपुट तुम्ही डिफाईन केलेले आहेत, त्यांची ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे? इथे प्रोव्हाइड करायची. तर मी ए ची व्हॅल्यू इथे प्रोव्हाइड केलेली आहे 5. त्यानंतर मी काय केलेलं आहे? बी ची व्हॅल्यू इथे प्रोव्हाइड केलेली आहे 50. ओके, आता जेव्हा या फंक्शनला कॉल जाणार, ओके, इथून आपण काय करणार? लाईन नंबर 22 मधून फंक्शनला कॉल जाणार आहे. कॉल गेल्यानंतर इथे बघा, इथे काय होणार आहे? तुमच्या ए ची व्हॅल्यू काही असाइन होणार आहे, आणि त्यानंतर बी ची व्हॅल्यू काहीतरी असाइन होणार आहे. आता ही कशा प्रकारे असाइन होणार? तर सिम्पली काय होणार आहे आपल्याकडे? की जे फर्स्ट आर्ग्युमेंट आहे, ओके, हे आपलं फर्स्ट आर्ग्युमेंट आहे. त्यानंतर आपलं फर्स्ट पॅरामीटर पण आहे आपल्याकडे. तर फर्स्ट जे आर्ग्युमेंट आहे ते ए ला डिफाईन होणार. त्यानंतर सेकंड जे आर्ग्युमेंट आहे ते कोणाला डिफाईन होणार? ते डिफाईन होणार बी ला. ओके, म्हणजे यामध्ये काय असते? पोझिशन मॅटर करत असते. फर्स्ट आर्ग्युमेंट कशाला असाइन होणार? फर्स्ट पॅरामीटरला. आणि सेकंड
जे तुमचं आर्ग्युमेंट आहे ते कोणाला असाइन होणार, ते असाइन होणार सेकंड पॅरामीटरला. ओके. तर आपण इथे लिहिलेलं आहे ए असाइन झालेला आहे इथे 5, त्यानंतर बी असाइन काय झालेला आहे इथं, इथे झालेला आहे 15. ओके. अशा प्रकारे ए आणि बी ला आपण व्हॅल्यू असाइन केलेली आहे. आता बघा 18 लाईन नंबरला ऑपरेशन परफॉर्म होणार आणि इथे आपल्याला काय मिळणार, ऍड इज इक्वल टू 5 + 15 म्हणजे 20 मिळणार आहे आणि प्रिंट 20 केल्या इथे काय होणार आहे, नंतर 19 नंबरला प्रिंट 20 होणार आहे. तर एक वेळेस आपण याला एक्झिक्यूट करून बघू. तर मी याला केलेलं आहे रन मोडून. तर बघा आपल्याला काय मिळालेलं आहे, इथे 20 इथे आपल्याला मिळालेलं आहे. ओके. तर नॉन पॅरामीटराईज मध्ये काय असतं की आपला जो रिझल्ट आहे तो आपल्याला सेम प्रकारे मिळत असतो. आपण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पॅरामीटर यूज नाही करत आहे. आणि पॅरामीटर्स फंक्शन मध्ये आपण काय करू शकतो, आपले जे पॅरामीटर्स आहेत किंवा आपले जे आर्ग्युमेंट्स आहेत त्यांना काय करू शकतो, आपण चेंज करू शकतो. तर पॅरामीटरला जे व्हॅल्यू आपण प्रोव्हाइड करणार आहोत ते चेंज करणार आहोत. आता बघा 24 लाईन नंबरला मी काय केलेलं आहे, ए ची व्हॅल्यू काय केलेली आहे इथे 15 घेतलेली आहे आणि बी ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे, मी इथे 15 घेतलेली आहे. आता सिम्पली मी काय केलेलं आहे इथे, इथे आर्ग्युमेंट मी काय केलेलं, चेंज केलेलं आहे. जर मी आर्ग्युमेंट चेंज केले तर माझा रिझल्ट पण काय होणार, चेंज होणार. आता कशा प्रकारे होणार, तर ही जी 15 व्हॅल्यू आहे ही कुणाला असाइन होणार, ही फर्स्ट पॅरामीटरला म्हणजे ए ला असाइन होणार. आणि ही सेकंड जी 15 आहे ही कोणाला असाइन होणार, ही बी ला असाइन होणार. त्यानंतर आपलं जे ऑपरेशन आहे ते काय होणार आहे, ऍड इज इक्वल टू 15 + 15 आणि आपल्याला काय मिळणार आहे, 30 इथे आपल्याला आन्सर मिळणार आहे. ओके. एक वेळेस रन करून बघू याला. बघा रन केल्यानंतर मला काय मिळालेलं आहे, इथं 30 मला आन्सर मिळालेलं आहे. एक वेळेस आणखी कॉल करून बघू. तर आपण केलेलं आहे ऍड अंडरस्कोर नंबर आणि परत मी काय करतो, मी इथे आर्ग्युमेंट काय करतो, चेंज करतो. तर मी इथे केलेलं आहे सिम्पली 20 आणि मी इथे करतो 40. ओके. 20 आणि 40. आता बघा 26 लाईन ला काय होणार, ऍड अंडरस्कोर नंबरला परत कॉल जाणार. कॉल गेल्यानंतर 20 जी व्हॅल्यू आहे ती कोणाला असाइन होणार, ती व्हॅल्यू होणार ए ला असाइन. असाइन फर्स्ट आर्ग्युमेंट फर्स्ट पॅरामीटरला असाइन होणार. त्यानंतर सेकंड आर्ग्युमेंट सेकंड पॅरामीटरला काय होणार, इथे असाइन होणार. तर ए ची व्हॅल्यू काय असणार 20 आणि बी ची व्हॅल्यू काय असेल 40. तर इथे काय होणार, ऍड इज इक्वल टू 20 + 40 आणि आपल्याला काय प्रिंट मिळणार आहे, आपल्याला प्रिंट मिळणार आहे 60. काय मिळणार आहे आपल्याला, प्रिंट 60 मिळणार. एक वेळेस परत एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला. तर बघा मी रन केलेलं आहे इथं. रन केल्यानंतर बघा लास्ट मला काय मिळालेलं आहे, 60 मिळालेलं आहे. तर 22 जे दिसत आहे तुम्हाला, ओके 22 लाईन एक्झिक्यूट झालेली आहे तुमची आणि तुम्हाला मिळालेला आहे 20 आन्सर. त्यानंतर 24 लाईन तुमची एक्झिक्यूट झालेली आहे, तुम्हाला मिळालेलं आहे 30 आन्सर. त्यानंतर 26 लाईन तुमची एक्झिक्यूट झालेली आहे आणि तुम्हाला काय मिळालेलं आहे, तुम्हाला मिळालेलं आहे 60 आन्सर. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो की पॅरामीटर पॅरामीटर डिफाईन करू शकतो. पॅरामीटर्स म्हणजे काय असतील, तर इनपुट जे तुम्ही फंक्शनला काय करतात, पास करत असतात, फंक्शनला पास करत असतात. आणि किंवा व्हेरिएबल तुम्ही जे पास करत असतात फंक्शनला, आणि आर्ग्युमेंट तुमचे काय असतील, तर ती ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. ओके. तर हा डिफरन्स असतो पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट मध्ये. बघ आपण नॉन पॅरामीटराईज आणि पॅरामीटराईज फंक्शन कव्हर केलेले आहे. त्यानंतर आपल्याला एक आणखी टॉपिक बघायचा आहे की पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट मध्ये काय डिफरन्स असतो. तर बघा पॅरामीटर्स काय असतात, तर व्हेरिएबल्स इन फंक्शन डेफिनेशन्स आर कॉल्ड एज पॅरामीटर. त्यानंतर आर्ग्युमेंट काय असतील तुमचे, तर ऍक्च्युअल व्हॅल्यू पास्ट. ओके. बघा इथे फंक्शन दिलेलं आहे डेफ ऍड ए बी. तर हे जे ए आणि बी आहे हे काय तुमचे पॅरामीटर्स आहे. हे काय तुमचे पॅरामीटर्स आहेत. आणि 10 आणि 20 हे काय तुमची ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे ए आणि बी ची. याला काय म्हणणार आपण, याला आपण म्हणणार आर्ग्युमेंट्स. याला आपण म्हणणार आर्ग्युमेंट.
त्यानंतर बघा आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट इन अ पायथॉन. तर पायथॉन सपोर्ट डिफरंट टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट दॅट कॅन बी पास टू द फंक्शन. आता कोणकोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट आपण पायथॉनला काय करू शकतो, पास करू शकतो. तर यामध्ये फर्स्ट काय येणार आहे तुमच्याकडे, पोझिशनल आर्ग्युमेंट. ओके, यामध्ये काय येणार आहे, फर्स्ट पोझिशनल आर्ग्युमेंट आपल्याकडे येणार आहे. तर बघा सिम्पली मी इथे लिहिणार आहे टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट मध्ये पोझिशनल पोझिशनल आर्ग्युमेंट्स. ओके, पोझिशनल आर्ग्युमेंट्स. आता पोझिशनल आर्ग्युमेंट म्हणजे काय, की सेम तुम्हाला काय करावं, यामध्ये काय असते, पोझिशनल मॅटर करणार. यामध्ये काय असणार, पोझिशनल मॅटर करणार. म्हणजे जी फर्स्ट आर्ग्युमेंट पोझिशन आहे, ओके, फर्स्ट आर्ग्युमेंट हे फर्स्ट पॅरामीटरला काय होणार, असाइन होणार. आणि जे सेकंड आर्ग्युमेंट आहे ते कोणाला पास होणार, ते कोणाला पास होणार, ते होणार सेकंड पॅरामीटरला पास होणार. ओके, याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं पोझिशनल आर्ग्युमेंट. म्हणजे यामध्ये पोझिशन मॅटर करत असते, की तुम्ही कोणत्या पोझिशनला आर्ग्युमेंट प्रोव्हाइड केलेले आहे. ओके, आता बघा मी थोडं या कोडमध्ये चेंज करतो. मी इथे लिहितो ए कॉमा बी कॉमा सी. ओके, आणि तुम्हाला काय करतो इथं प्रिंट पण करून दाखवतो, ए बी सी. मी ते करतो प्रिंट ए, ए ची व्हॅल्यू, त्यानंतर प्रिंट मी इथे केलेला आहे बी, आणि इथे लिहिणार आहे मी बी ची व्हॅल्यू. त्यानंतर मी इथे लिहितोय प्रिंट सी, आणि यामध्ये मी लिहिलेलं आहे सी. ओके, आता बघा माझ्याकडे माझ्याकडे काय आहे, तीन पॅरामीटर आहे, आणि मी इथे काय किती आर्ग्युमेंट लिहिलेले आहे, इथे मी दोन आर्ग्युमेंट लिहिलेले आहे. आता आपण या कोडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करू. तर बघा जसं मी या कोडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करेन तसं मला काय येणार, मला एक एरर येणार, टाईप एरर येणार की ऍड अंडरस्कोर नंबर मिसिंग वन रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट. याचा अर्थ काय, तुमच्याकडे आपल्याकडे किती पॅरामीटर्स आहेत, तर आपल्याकडे तीन पॅरामीटर्स आहेत. आणि आपण आर्ग्युमेंट किती प्रोव्हाइड करतोय, आर्ग्युमेंट आपण प्रोव्हाइड करतोय दोन. तर यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, की नंबर ऑफ तुमचे जे नंबर्स ऑफ तुमचे जे आर्ग्युमेंट असतील आणि नंबर ऑफ तुमचे पॅरामीटर असतील, ते काय असायला हवे, तुमचे सेम असायला हवे. ते तुमचे काय असायला हवे, सेम असायला हवे. तर सिम्पली मी इथे रूल लिहितो. तर जो आपला रूल असेल तो काय असेल, नंबर ऑफ आर्ग्युमेंट, नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स, नंबर्स ऑफ आर्ग्युमेंट्स इक्वल टू, ओके, इक्वल टू काय असलं पाहिजे आपलं, नंबर ऑफ पॅरामीटर्स. ओके, नंबर ऑफ पॅरामीटर्स. ओके, तसं जर नसेल तर आपल्याला काय येणार आहे, एरर येणार आहे. आपल्याला काय येणार, एरर आहे. आता बघा मी काय केलेलं आहे इथं, 5 नंतर मी इथे लिहिलेलं आहे 20. ओके, तर बघा आता माझे पॅरामीटर किती झालेले आहे, तीन माझे पॅरामीटर झालेले आहे. आणि इथे माझे आर्ग्युमेंट किती झालेले आहे, इथे पण तीन झालेले आहे. आता मी एक्झिक्यूट करतो आणि मला बघायचं आहे की ए नावाच्या पॅरामीटरला कोणती व्हॅल्यू असाइन झालेली आहे, बी नावाच्या पॅरामीटरला कोणती व्हॅल्यू असाइन झालेली आहे, आणि सी नावाच्या पॅरामीटरला कोणती व्हॅल्यू असाइन झालेली आहे. मी इथे रन करतो. बघा रन केल्यानंतर तुम्हाला बघा दिसेल ए ला काय झालेली आहे, 5 व्हॅल्यू असाइन झालेली आहे, बी ला कोणती व्हॅल्यू असाइन झालेली आहे, 15, आणि सी ला कोणती व्हॅल्यू असाइन झालेली आहे, 20. तर इथे पोझिशन मॅटर करत असते. तर फर्स्ट पोझिशन आर्ग्युमेंट कशाला असाइन होणार, फर्स्ट पोझिशन पॅरामीटरला. त्यानंतर सेकंड पोझिशन आर्ग्युमेंट हे असाइन होणार सेकंड पोझिशन पॅरामीटरला. त्यानंतर थर्ड पोझिशन आर्ग्युमेंट हे कोणाला पास होणार, तर हे होणार थर्ड पोझिशनल पॅरामीटरला काय होणार, हे इथे पास होणार. तर इथे सिक्वेन्स खूप मोठ्या प्रमाणात मॅटर करत असतो. सिक्वेन्स काय करत असतो, इथे मॅटर करत असतो. जर आपण सिक्वेन्स चेंज केला तर व्हॅल्यू पण चेंज होणार. तर मी तुम्हाला इथे चेंज करून दाखवतो. तर आता बघा ए ची व्हॅल्यू काय आहे, 5, बी ची व्हॅल्यू काय आहे, 15, आणि सी ची व्हॅल्यू काय आहे, 20. आता मी हा सिक्वेन्स चेंज करतो. इथे मी लिहितो 15, त्यानंतर मी लिहितो 5, आणि त्यानंतर मी लिहितो 20, आणि एक वेळेस याला मी परत एक्झिक्यूट करतो. तर बघा आता बघा आधी काय होतं, ए ला 5 व्हॅल्यू असाइन झालेली होती,
आता बघा काय झालंय, ए ला 15 व्हॅल्यू असाइन झालेली आहे. त्यानंतर आधी बी ला 15 व्हॅल्यू असाइन झालेली होती, आता बी ला काय झालंय 5 व्हॅल्यू असाइन झालेली. सी ला आधी 20 व्हॅल्यू असाइन झालेली होती, आता सी ला 20 आहे, कारण आपण या दोनच सिक्वेन्स याचा चेंज केलेला आहे. 15 आणि 5चा आपण सिक्वेन्स चेंज केलेला आहे. याला म्हटलं जातं पोझिशनल अर्ग्युमेंट. काय म्हटलं जातं याला? पोझिशनल अर्ग्युमेंट. अर्ग्युमेंट आर पास्ड अकॉर्डिंग टू पोझिशन. ओके. त्यानंतर बघा आपल्याकडे एक सेकंड जे आपलं टाइप ऑफ अर्ग्युमेंट आहे ते आहे कीवर्ड अर्ग्युमेंट. अर्ग्युमेंट आर पास युझिंग पॅरामीटर फंक्शन. ओके. तर बघा सिम्पली मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो यासाठी. तर मी इथे लिहिलेलं आहे कीवर्ड अर्ग्युमेंट. इथे मी सेकंड लिहितो कीवर्ड्स, कीवर्ड अर्ग्युमेंट, आणि इथे एक फंक्शन डिफाईन करतो मी, ग्रीट किंवा इन्फो. ओके. स्टुडंट अंडरस्कोर इन्फो अशा प्रकारे मी लिहिलेलं आहे. आणि यामध्ये मी काय केलेलं आहे, दोन व्हेरिएबल घेतलेले आहे. दोन व्हेरिएबल मी कोणते घेणार आहे, तर मी घेतलेला आहे एक नेम, आणि सेकंड मी काय घेतलेला आहे, एज घेतलेला आहे. हे जे व्हेरिएबल मी इथे दिलेले आहेत बाय सेपरेटिंग बाय कॉमा, यांनाच आपण काय म्हणणार, पॅरामीटर म्हणणार. त्यानंतर मी काय करतो, इथं ग्रीट करायचं आहे मला, तर मी काय करणार की ग्रीट करू शकतो. आधी आधी ग्रीट करतो, तर मी लिहितो हॅलो. ओके. आधी ग्रीट करतो हॅलो स्टुडंट. हॅलो स्टुडंट मी इथे लिहिलेला आहे. त्यानंतर मी स्टुडंटचं नाव लिहितो. ओके. तर नेम, तर मला नेम कसं मिळणार, तर सिम्पली मला काय करावं लागेल, इथे नेम व्हेरिएबलला ऍक्सेस करावं लागेल. त्यानंतर प्रिंट, मला इथे ऍक्सेस करायची आहे त्याची एज, तर मी इथे लिहिलेला आहे एज, आणि कॉमा करून मी एजला ऍक्सेस केलेलं आहे. आता बघा मी याला कॉल करणार आहे, तर मी याला कॉल केलेला आहे STU_info. STU_info. आणि मी काय केलेलं आहे, नेमच्या ठिकाणी मी इथे व्हॅल्यू पास करायची आहे मला आर्ग्युमेंटमध्ये, तर मी इथे लिहिलेलं आहे अक्षय. अक्षय लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे, इथे एजच्या ठिकाणी लिहिलेलं आहे 23. इथे काय लिहिलेलं आहे, मी 23 लिहिलेलं आहे. बघ, एक्झिक्यूट केल्यानंतर मला मिळालेलं आहे हॅलो स्टुडंट, नेम अक्षय आणि एज 23. यालाच आपण काय म्हणणार, पोझिशनल आर्ग्युमेंट. पण सपोज दॅट आपल्याकडे, आता बघा आपलं सिम्पल एक्झाम्पल आहे त्यामुळे आपल्याकडे दोनच पॅरामीटर आहे. पण असं असू शकतं की आपल्याकडे 20 पॅरामीटर्स पण असू शकतात. तर अशा वेळेस काय होईल, आपला सिक्वेन्स जो असतो तो चेंज होऊ शकतो. तर सपोज दॅट आपला सिक्वेन्स चेंज झाला. एक्झाम्पलसाठी आपण काय केलं, आपण सुरुवातीला 23 असाइन केला आर्ग्युमेंट, आणि त्यानंतर आपण अक्षय नावाचा काय केलेला आहे, आपण आर्ग्युमेंट इथे असाइन केलेला आहे. आता बघा इथे प्रॉब्लेम काय होणार आहे आपल्याकडे, तर नेम म्हणून आपल्याला काय असाइन झालेलं आहे 23, आणि एज म्हणून स्टुडंटला काय असाइन झालेलं आहे अक्षय. तर हे काय झालेलं आहे, रॉंग झालेलं आहे. हे काय झालेलं आहे, रॉंग झालेलं आहे. तर हा काय आहे, वन ऑफ द प्रॉब्लेम आहे की पोझिशनल आर्ग्युमेंटमध्ये आपल्याला सिक्वेन्स किंवा आपल्याला त्याची पोझिशन लक्षात ठेवावी लागेल. ज्याप्रमाणे तुमच्या पॅरामीटरची पोझिशन असेल त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करायचे आहे. जर तुमची पोझिशन चेंज झाली तर तुमचा रिझल्ट पण काय होणार, चेंज होणार, आणि समटाईम तो चेंज पण होऊ शकतो किंवा चुकीचा असू शकतो, जसं इथे झालेलं आहे. तर याला अवॉइड कसं करायचं, तर याला अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, आपण व्हेरिएबल नाम लिहितो किंवा पॅरामीटर नाम लिहितो. तर 23 काय आपलं एज, एज इज इक्वल टू मी लिहिलं 23. बघा एज इज इक्वल टू 23. त्यानंतर अक्षय काय नेम आहे, तर मी इथे लिहिलं नेम इज इक्वल टू अक्षय. ओके. नेम इज इक्वल टू अक्षय लिहिलेलं आहे. त्यानंतर मी याला केलेलं आहे रन. ओके. बघा आता हॅलो स्टुडंट, आणि मला आलेला आहे नेम अक्षय, आणि एज मला काय आलेलं आहे 23. तर पोझिशनल आर्ग्युमेंटमध्ये जो मला प्रॉब्लेम येत होता, जर माझं पोझिशन चेंज झाली तर माझा रिझल्ट चुकीचा येऊ शकतो. त्या प्रॉब्लेमला आपण काय केलेलं आहे, इथे सॉल्व्ह केलेलं आहे. कसं सॉल्व्ह केलेलं आहे, तर आपण काय केलेलं आहे, कीवर्ड प्रोव्हाइड केलेले आहे. काय प्रोव्हाइड केलेलं आहे आपण, कीवर्ड इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके. तर व्हेरिएबल इज इक्वल टू आपण काय केलेलं आहे, व्हॅल्यू केलेलं आहे, किंवा आपण म्हणू शकतो पॅरामीटर
इज इक्वल टू व्हॅल्यू. त्यामुळे जर आपली पोझिशन पण चेंज झाली तरी आपला रिझल्ट चुकीचा येणार नाही. ओके, तरी पण आपला रिझल्ट काय होणार, चुकीचा येणार नाही. तर याला म्हटलं जातं कीवर्ड आर्ग्युमेंट्स, याला म्हटलं जातं कीवर्ड आर्ग्युमेंट. त्यानंतर बघा, थर्ड आपण बघणार आहोत डिफॉल्ट आर्ग्युमेंट. डिफॉल्ट म्हणजे काय असतं की एखाद्या गोष्टीला जर तुम्ही व्हॅल्यू प्रोव्हाइड नाही केली, ओके, व्हॅल्यू प्रोव्हाइड नाही केली, तर तो काय करत असतो, बाय डिफॉल्ट आपण त्याला एक व्हॅल्यू असाइन करतो, तीच व्हॅल्यू तो काय करणार, यूज करणार, तीच व्हॅल्यू तो काय करणार, यूज करणार आहे. ओके, तर बघा याचा आपण एक्झाम्पल बघणार आहोत. डिफॉल्ट व्हॅल्यू इज असाइन टू पॅरामीटर. एक एक्झाम्पल आपण याचं बघणार आहोत. तर इथे डिफॉल्ट आर्ग्युमेंट, थर्ड जो आपला आर्ग्युमेंट टाईप आहे त्यामध्ये आपण लिहिणार आहोत डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. ओके, तर बघा मी याच कोडमध्ये थोडे चेंज करतो आणि मी इथे काय लिहितो, कंट्री. ओके, मी इथे सिम्पली काय करतो, इथे मी लिहितो कंट्री इज इक्वल टू, कंट्री इज इक्वल टू इंडिया. काय लिहिलेलं आहे मी इथे, कंट्री इज इक्वल टू इंडिया. आणि मी इथे प्रिंट करून दाखवतो तुम्हाला, प्रिंट कंट्री, कंट्री. आणि मला कंट्रीला जर ऍक्सेस करायचं असेल तर मला सिम्पली लिहावं लागेल इथे कंट्री. तर बघा स्टुडंट इन्फो मध्ये फर्स्ट माझा काय नेम पॅरामीटर, तर त्याला मी व्हॅल्यू असाइन करतोय अनिल. अनिल व्हॅल्यू मी त्याला असाइन केलेली आहे. त्यानंतर जो सेकंड पॅरामीटर आहे तो काय माझा एज आहे. काय एज, तर मी याला काय केलं इथं 23 दिलेला आहे. आणि मी काय करतो आता, जो कंट्री आहे, थर्ड काय आहे माझा पॅरामीटर, थर्ड काय आहे तर कंट्री आहे. इथे मी काय करतो युएसए असाइन करतो. ओके, इथे व्हॅल्यू करतो मी युएसए व्हॅल्यू असाइन करतो. आता बघा, बघा पॅरामीटर्स मध्ये आपण काय केलेलं आहे, ऑलरेडी कंट्री इज इक्वल टू इंडिया आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि आर्ग्युमेंट मध्ये पण आपण काय केलेलं आहे, कंट्रीची व्हॅल्यू असाइन केलेली आहे. तर आपल्याकडे काय एक कॉन्फ्लिक्ट समजू शकतो आपण, की कंट्री काय, कंट्रीची व्हॅल्यू, कंट्री जी आहे, कंट्रीची जी व्हॅल्यू आहे ते आपल्याकडे दोन आहे. कशी आहे, आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहे. एक आहे तुमची आर्ग्युमेंट, एक आपण ऍज अ आर्ग्युमेंट पास केलेली आहे. आणि एक काय आहे तुमची डिफॉल्ट आहे, एक काय आहे तुमची डिफॉल्ट व्हॅल्यू आहे. ओके, आता जी तुमची आर्ग्युमेंट व्हॅल्यू आहे ती कोणती आहे, युएसए. आणि तुमची जी डिफॉल्ट व्हॅल्यू आहे ते तुम्ही काय प्रोव्हाइड केलेली आहे इथे, इंडिया. ओके, आता आपल्याकडे काय आपल्याला काय प्रश्न आहे की ते युएसए चूज करणार की इंडिया चूज करणार, युएसए चूज करणार की इंडिया चूज करणार. तर आपण काय करणार, याला एकदा एक्झिक्यूट करून बघू. तर बघा आपल्याला काय आलेलं आहे इथं, काय आलेलं आहे इथं, कंट्री इज इक्वल टू युएसए. कंट्री काय आलेली आहे, युएसए आलेली आहे. आता ही का बरं आलेली आहे, कारण कारण आपण डिफॉल्ट, डिफॉल्ट जी आहे, डिफॉल्ट जे आर्ग्युमेंट आहे ते केव्हा यूज करणार आहोत, जेव्हा आपल्याला हे आर्ग्युमेंट प्रोव्हाइड केलेलं नसेल, कंट्रीचं आर्ग्युमेंट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नसेल. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला परत दाखवतो. तर बघा सिम्पली मी काय करतो आता, नेक्स्ट लाईन मध्ये, नेक्स्ट लाईन मध्ये एस टी यू अंडरस्कोर इन्फो यामध्ये मी नाव देतो पूजा. ओके, त्यानंतर मी एज देतो 20. आणि आता बघा, आता मी कंट्रीची जी व्हॅल्यू आहे ती मी प्रोव्हाइड केलेली नाही. जर मी कंट्रीची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली नसेल तरच मला काय करणार आहे तो, तरच तो काय करणार आहे इंटरप्रिटर, आपण जी डिफॉल्ट व्हॅल्यू दिलेली आहे तिला काय करणार आहे, तो यूज करणार आहे. तर एक वेळेस मी याला रन करून दाखवतो तुम्हाला. बघा रन केल्यानंतर बघा इथे तुम्हाला काय मिळालेलं आहे, इथे तुम्हाला मिळालेलं आहे हॅलो स्टुडंट. त्यानंतर नेम पूजा, एज 20 आणि कंट्री काय मिळालेली आहे तुम्हाला, इंडिया मिळालेली आहे, इंडिया मिळालेली आहे. तर जेव्हा तुम्ही, जेव्हा तुम्ही कंट्रीचं आर्ग्युमेंट, कंट्री आर्ग्युमेंटची व्हॅल्यू, जी कंट्री आहे तिची व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार नाही ऍज अ आर्ग्युमेंट, तेव्हाच तो काय करणार, तेव्हाच तो काय करणार, डिफॉल्ट व्हॅल्यू काय करणार त्याची चूज करणार आहे. यालाच काय म्हटलं जातं, यालाच म्हटलं जातं डिफॉल्ट आर्ग्युमेंट, यालाच म्हटलं जातं
डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. त्यानंतर बघा, आपल्याकडे टाइप्स ऑफ आर्ग्युमेंटमध्ये 4 टाइप आहे. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स. ओके, व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट हे 2 टाइप, त्याचे आणखी 2 टाइप असतात. एक असतो नॉन कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट, आणि त्यानंतर काय असतो की कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. तर यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपण बघणार आहोत. तर बघा, व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स युज्ड वेन नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स इज अननोन. म्हणजे आपल्याला माहित नाही की आपले नंबर ऑफ आर्ग्युमेंट किती असतील. सपोज दॅट, एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगतो. जसं डीमार्ट मध्ये तुम्ही गेले. ओके, तर डीमार्ट मध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तिथून एक प्रोडक्ट परचेस करू शकता, 2 प्रोडक्ट परचेस करू शकता, 10 प्रोडक्ट परचेस करू शकतात, किंवा तुम्ही काय करू शकतात, फक्त विंडो शॉपिंग करू शकतात आणि एक पण प्रोजेक्ट परचेस नाही करू शकत. ओके, करणार नाही तुम्ही, असं पण असू शकतं. तर तुम्ही तुम्हाला आर्ग्युमेंट किती प्रोव्हाइड करायची आहे हे तुम्हाला माहीत नसेल, तर त्यावेळेस आपण काय यूज करतो, त्यावेळेस आपण यूज करतो व्हेरिएबल लेंथ की आर्ग्युमेंट. काय करतो आपण, व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करत असतो. तर बघा, यामध्ये आपण फर्स्ट टाइप बघणार आहोत. याला म्हटलं तर नॉन कीवर्ड. ओके, नॉन कीवर्ड म्हणजे काय, व्हेरिएबल इज इक्वल टू व्हॅल्यू असेल का, पेअरमध्ये असतील का गोष्टी, नाही, पेअरमध्ये नसतील. नॉन कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स. ओके, तर बघा, सिम्पली मी काय करणार आहे, इथे इथे 4 टाइप तुम्हाला दाखवतो. नॉन कीवर्ड. ओके, व्हेरिएबल लेंथ, नॉन कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट इथे केलेला आहे. मी इथे लिहितोय, एक फंक्शन मी डिफाईन करणार आहे, डेप बिल, डीमार्ट बिल. आपण करू शकतो डीमार्ट अंडरस्कोर बिल. ओके, तर जेवढे तुम्ही बिल परचेस केलेले आहे, त्याचं काय करायचं आहे आपल्याला, त्याची व्हॅल्यू यामध्ये स्टोअर करायची आहे. तर सिम्पली आपण काय करतो, इथे इथे आपण करतो ऍस्ट्रिक साइन यूज, आणि त्यानंतर ज्या व्हेरिएबलमध्ये किंवा ज्या कंटेनरमध्ये तुम्हाला ते स्टोअर करायचंय त्याचं नाव लिहिणार आहे. तुम्ही काही पण नाव लिहू शकतात, पण जनरली आपण काय करतो, ARGS व्हेरिएबल यूज करतो. ओके, नाव तुमचं कोणतेही असू शकते, पण जनरली आपण काय करत असतो, ARGS लिहित असतो. त्यानंतर सिम्पली मी काय करणार आहे, इथे प्रिंट ARGS. इथे मी काय केलेलं आहे, ARGS केलेलं आहे. ओके, आणि जेव्हा पण मी, सपोज दॅट मी डीमार्टला गेलो आणि मी काय केलं, 10 प्रोडक्ट मी परचेस केले किंवा 5 प्रोडक्ट मी परचेस केले, तर मी इथे केलेलं आहे डीमार्ट अंडरस्कोर बिल. ओके, आणि 5 प्रोडक्ट मी परचेस केलेलं आहे, 120 रुपीज, त्यानंतर 50 रुपीज, त्यानंतर 40 रुपीज, त्यानंतर 35 रुपीज. ओके, टोटल मी काय केलेलं आहे, 5 प्रोडक्ट परचेस केलेलं आहे. याला म्हटलं तर ऍस्टिक साइन. ओके, तर बघा, याला मी रन केल्यानंतर मला काय मिळणार आहे, इथे काय मिळालेलं आहे मला, 100, त्यानंतर 20, 50, 40 आणि 35 इथे मला मिळालेले आहे. आता बघा, परत सेकंड टाइम मी काय केलं, डीमार्टला गेलेलो आहे, डीमार्ट अंडरस्कोर बिल, आणि त्यावेळेस मी काय केलं, फक्त 2 प्रोडक्ट काय केले मी परचेस केलं, एक 20 रुपीजचं आणि एक 10 रुपीजचं. ओके, तरी पण मला काय झालेलं आहे, कोणत्याही प्रकारचा एरर आलेला नाही, मला काय कोणत्याही प्रकारचा एरर आलेला नाही. जनरली काय असतं, तुमचं नंबर ऑफ पॅरामीटर्स आणि नंबर ऑफ आर्ग्युमेंट तुमचे काय असले पाहिजे, सेम असले पाहिजे. पण यावेळेस आपले आर्ग्युमेंट आपल्याला माहित नाही की किती आर्ग्युमेंट आपल्याला ठेवायचे आहेत. त्यामुळे आपण काय यूज करतो, नॉन कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट यूज करतो. कशा प्रकारे यूज करतो, तर जेव्हा तुम्ही फंक्शन डिफाईन करणार, तेव्हा तुम्हाला पॅरांथिसिस मध्ये काय लिहायचं आहे, तुम्हाला ऍस्ट्रिक लिहायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला व्हेरिएबलचं नाव लिहायचं आहे, आणि त्या व्हेरिएबलमध्ये काय होणार, या सगळ्या गोष्टी काय होणार, स्टोअर होणार. तर 7 लाईन जेव्हा तुमची एक्झिक्यूट होणार, तेव्हा तुमचा जो ARGS नावाचा बॉक्स असेल, त्याच्यामध्ये काय काय स्टोअर होणार आहे, त्यामध्ये स्टोअर होणार आहे 100, त्यानंतर त्यामध्ये स्टोअर होणार आहे 20, त्यानंतर यामध्ये स्टोअर होणार आहे 50, त्यानंतर यामध्ये स्टोअर होणार आहे 40, त्यानंतर इथे काय स्टोअर होणार, इथे 35 इथे स्टोअर होणार आहे. जेव्हा ही लाईन एक्झिक्यूट होणार, 9 नंबर लाईन एक्झिक्यूट होणार, तेव्हा काय होणार आहे,
जो तुमचा ARGS नावाचा बॉक्स असेल त्या बॉक्समध्ये काय काय स्टोअर होणार आहे, तर या बॉक्समध्ये स्टोअर होणार आहे 20 आणि 10 यामध्ये काय होणार, स्टोअर होणार. जर तुम्हाला नंबर ऑफ आर्ग्युमेंट अननोन असतील तेव्हा तुम्ही याचा यूज करू शकता. आता बघा, त्यानंतर आपण एक टाईप बघणार आहोत. त्या टाईपला म्हटलं जातं कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स. याला काय म्हटलं जातं, कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. यामध्ये जेव्हा आपण फंक्शनला कॉल करणार आहोत त्यावेळी आपण काय करणार आहे, व्हेरिएबल इज इक्वल टू व्हॅल्यू अशा प्रकारे आपण काय करणार आहे, पेअर मध्ये व्हॅल्यू काय करणार आपण पास केलं जातो. त्यामुळे याला काय म्हटलं जातं, कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. तर सिम्पली आपण या फंक्शनला काय करणार, थोडं चेंज करणार. ओके, इथे काय लिहायचं आपल्याला, आता आपण कीवर्ड पण घेतोय आणि व्हॅल्यू पण घेतोय, तर आपल्याला काय करायचं, डबल ॲस्टेरिस्क यूज करायचं. त्यानंतर व्हेरिएबल नेम लिहिलेलं आहे मी KWARGS. हे व्हेरिएबल नेम आहे, तुम्ही कोणतंही लिहू शकता. ओके, KWARGS. आता बघा, जेव्हा मी फंक्शनला कॉल करणार त्यावेळेस मला काय करायचं आहे, की आणि त्याची व्हॅल्यू मला पास करायची आहे. तर मी इथे काय केलं, फर्स्ट मी परचेस केलं इथे चॉकलेट. ओके, एक्झाम्पलसाठी मी काय परचेस केलं इथं, 100 रुपीजचं चॉकलेट परचेस केलं. चॉकलेट इज इक्वल टू 100 रुपीज. त्यानंतर 20 रुपीजचं मी काय केलं, 20 रुपीजचं मी पेन परचेस केला. मी पेन इज इक्वल टू 20. त्यानंतर मी काय केलं, बुक परचेस केलं. ओके, बुक परचेस केलं 50 रुपीज. ओके, इथे मी 20 रुपीजचं काय परचेस केलं, तर इथे मी कॉफी परचेस केली 20 रुपीजची. आणि 10 रुपीजचं मी काय केलं, परचेस पेन्सिल केली. ओके, पेन्सिल केलेली आहे. तर मी काय केलेलं आहे, की लिहिलेली आहे आणि त्याची व्हॅल्यू पास केलेली आहे. आता बघा, मी याला रन करून दाखवतो तुम्हाला. तर रन केल्यानंतर तुम्हाला इथे काय मिळणार आहे, चॉकलेट 100 रुपीज, पेन तुम्हाला मिळणार आहे 20 रुपीज. तर बघा कशा प्रकारे हे एक्झिक्यूट होणार, जेव्हा तुमची ही लाईन एक्झिक्यूट होणार, तर तुमचा जो बॉक्स असेल, तुमचा बॉक्स कोणता आहे, KWARGS, हा जो तुमचा बॉक्स आहे यामध्ये की आणि व्हॅल्यू अशा प्रकारे इथे फर्स्ट काय तुमचं चॉकलेट, इथे मी लिहितो सिम्पली चॉकलेट, आणि त्याची जी व्हॅल्यू असेल पेअर होणार आहे, तर चॉकलेटची व्हॅल्यू तुमची येणार आहे 100. ओके, त्यानंतर सेकंड काय येणार आहे तुमचा, पेन 20, आणि त्यानंतर येणार आहे बुक, तुमचं येणार आहे इथं 50. तर अशा प्रकारे काय होणार आहे, इन द पेअर त्यांची पेअर होणार आहे बॉक्समध्ये क्रिएट. ओके, जेव्हा तुमचं लाईन तुम 9 तुमची एक्झिक्यूट होणार, कोणती लाईन नंबर 9, जेव्हा एक्झिक्यूट होणार तेव्हा तुमचा जो बॉक्स असेल, बॉक्स आहे आपला KWARGS, इथे की व्हॅल्यू पेअर क्रिएट होणार. तर बघा, कॉफी आणि याची जी व्हॅल्यू आहे ती असणार आहे 20. त्यानंतर पेन्सिल आणि याची जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे तुमची 10. ओके, आता या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, कीवर्ड व्हेरिएबल लेंथ, नॉन कीवर्ड आणि कीवर्ड यामध्ये काय डिफरन्स आहे, तर नॉन कीवर्ड मध्ये काय असतं, तुम्हाला कीवर्ड नसतं. ओके, जसं यामध्ये जसं 20 जी व्हॅल्यू आहे ती कशाची आहे, कॉफीची आहे. अशा प्रकारे की पेअर नसेल. पण कीवर्ड मध्ये काय असेल, कीवर्ड व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट मध्ये तुमचं ऍज अ पेअर ते स्टोअर होणार. कसं स्टोअर होणार, ऍज अ पेअर स्टोअर होणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत रिटर्न स्टेटमेंट. ओके, आता बघा, रिटर्न स्टेटमेंट इज यूज रिटर्न स्टेटमेंट इज यूज टू सेंड व्हॅल्यू बॅक फ्रॉम अ फंक्शन. तर फंक्शन मधून आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू सेंड करायची आहे किंवा रिटर्न करायची आहे. आपण काय यूज करतो, तेव्हा रिटर्न कीवर्ड यूज करतो.
बघा मी इथे लिहितोय रिटर्न स्टेटमेंट. मी इथे लिहिलेलं आहे रिटर्न स्टेटमेंट. रिटर्न स्टेटमेंट, आता मी एक फंक्शन डिफाईन केलेलं आहे ऍड नावाचं. ऍड अंडरस्कोर नंबर्स, यामध्ये मी दोन व्हॅल्यू घेणार आहे, ए आणि बी. ओके, दोन मी काय केलं व्हेरिएबल घेतलेले आहे आणि मी केलेलं आहे ऍड इज इक्वल टू ए प्लस बी. काय केलेलं आहे मी, ए प्लस बी. आता बघा मी काय केलेलं आहे इथं रिटर्न केलेलं आहे ऍड. काय केलेलं आहे मी इथं रिटर्न केलेलं आहे ऍड. आणि मला काय करायचं आहे सिम्पली, आता जेव्हा पण मी फंक्शनला कॉल करणार, मी फंक्शनला कॉल केलेला आहे ऍड अंडरस्कोर नंबर म्हणून, आणि नंबरच्या व्हॅल्यू मी इथे प्रोव्हाइड करणार. ए ची व्हॅल्यू मी प्रोव्हाइड केलेली आहे 10 आणि बी ची व्हॅल्यू मी प्रोव्हाइड केलेली आहे 20. आता बघा काय होणार आहे की जेव्हा पण इथे कॉल जाणार आहे, 7 नंबरला कॉल जाणार आहे, ए ची व्हॅल्यू होणार आहे 10, बी ची व्हॅल्यू काय होणार आहे 20 होणार आहे, आणि तुम्हाला काय म्हणणार ऍड इज इक्वल टू 30. आणि हे फंक्शन काय रिटर्न करताय, हे फंक्शन रिटर्न करताय 30, कारण ऍडची व्हॅल्यू काय तुमची 30. आता हे जे 30 आहे हे कुठे रिटर्न होणार आहे, कारण रिटर्न करतोय आपण कुठेतरी, तर हे रिटर्न होणार आहे. हे जे तुमचे 30 आहे हे कुठे रिटर्न होणार आहे, जिथे तुम्ही फंक्शनला कॉल केलेलं आहे तिथे हे काय होणार आहे 30 व्हॅल्यू काय होणार आहे तुमची रिटर्न होणार आहे. ही व्हॅल्यू तुमची काय होणार आहे इथे रिटर्न होणार आहे. आता बघा रिटर्न होणार आहे, त्यामुळे आपण काय करू शकतो, त्याला प्रिंट करू शकतो आणि दाखवू शकतो आउटपुटमध्ये सेलमध्ये, किंवा आपण काय करू शकतो त्याला त्याला आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो, जेणेकरून आपण काय करणार त्याला रियूज करणार. तर मी इथे सिम्पली काय करणार, इथे मी लिहिलेलं आहे ऍडिशन. ऍडिशन इज इक्वल टू, मी इथे लिहिलेलं आहे ऍडिशन इज इक्वल टू, आणि मी फंक्शनला काय केलेलं आहे इथे कॉल केलेलं आहे. तर माझं जे ऍडिशन नावाचं व्हेरिएबल आहे त्यामध्ये काय होणार, त्यामध्ये 30 काय होणार इथे स्टोअर होणार. तर आपण एक वेळेस एक्झिक्यूट करून बघू याला. तर बघा रन केलेलं आहे मी, रन केल्यानंतर मला इथे काय मिळालेलं आहे, मला इथे मिळालेलं आहे 30. ओके, तर फंक्शननी काय केलेलं आहे, फंक्शननी ऍडिशन फंक्शनॅलिटी परफॉर्म केलेली आहे आणि तुम्हाला काय रिटर्न केलेला आहे, रिझल्ट तुम्हाला काय केलेला आहे त्यांनी रिटर्न केलेला आहे. तो रिटर्न झालेला रिझल्ट कुठे रिटर्न होतो, जिथे आपण फंक्शनला कॉल करतो तिथे रिटर्न झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे त्याला स्टोअर केलेलं आहे एका व्हेरिएबलमध्ये. त्यानंतर आपण काय केलेलं आहे त्याला प्रिंट केलेलं आहे. आपण त्याला डायरेक्टली पण प्रिंट करू शकतो. तर कशा प्रकारे प्रिंट करू शकतो, तर सिम्पली आपल्याला काय करावं लागेल प्रिंट, आणि यामध्ये आपल्याला काय करावं लागेल ऍड अंडरस्कोर नंबर, ऍड अंडरस्कोर नंबर आणि 10,20. आपल्याला काय करायचं इथे 10,20. तुम्हाला सेम रिझल्ट मिळेल. तर बघा काय मिळालेलं आहे ते 30, काय मिळालेलं आहे 30. पण हे 30 तुम्ही रियूज नाही करू शकत. जर तुम्ही फर्स्ट अप्रोच यूज केला तर तुम्ही काय करू शकता 30ला रियूज करू शकता, कारण तुम्ही त्याला कुठे स्टोअर केलेलं आहे ऍडिशन व्हेरिएबल मध्ये तुम्ही काय केलेलं आहे त्याला स्टोअर केलेलं आहे. ओके, काय केलं आहे तुम्ही स्टोअर केलेलं आहे. आता बघा काय असतं की सपोज दॅट तुम्ही रिटर्न कीवर्ड जर यूज केलेलं नसेल, ओके, तुमच्या फंक्शनमध्ये जर तुम्ही रिटर्न कीवर्ड यूज केलेलं नसेल, तर फंक्शन काय करतो बाय डिफॉल्ट, फंक्शन काय करतो नन रिटर्न करतो. तर इथे मी लिहितो बाय डिफॉल्ट, बाय डिफॉल्ट फंक्शन रिटर्न नन, फंक्शन रिटर्न नन. ओके, तर बघा इथे आपल्याला आपण काय केलं आता रिटर्न ऍडला काय केलेलं आहे आपण कमेंट केलेलं आहे. तर इथे एक्झिक्यूट करतो मी, तर बघा मला काय मिळालेलं आहे इथे नन मिळालेलं आहे, म्हणजे फंक्शननी मला काहीही रिटर्न केलेलं नाही, फंक्शननी मला काही रिटर्न केलेलं नाही. ओके, सपोज दॅट एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगतो की हा तुमचा फ्रेंड आहे आणि इथे तुम्ही आहे. ओके, इथे तुम्ही, आता तुम्ही काय केलं याला रिक्वेस्ट केली कशासाठी की मला 10 रुपये दे. ओके, एक्झाम्पलसाठी 10 रुपये दे. आता बघा काय असू शकतं, हा तुम्हाला 10 रुपये देऊ शकतो, तर त्यांनी काय केलं तुम्हाला 10 रुपये रिटर्न केले. ओके, काय केलं तुम्हाला 10 रुपये रिटर्न केले. ओके, पण सपोज द्या सेकंड टाइम तुम्ही त्याच्याकडे गेले आणि तुम्ही त्याला काय केलं 100 रुपीज मागितले. तुम्ही त्याला काय म्हटलं मला 100 रुपीज पाहिजे, आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की माझ्याकडे 100 रुपये नाही आहेत. तर त्यांनी तुम्हाला रिटर्न मध्ये काहीच नाही दिलं, त्यांनी तुम्हाला रिटर्न मध्ये कोणतीही व्हॅल्यू दिलेली नाही. तर बाय डिफॉल्ट आपण त्याला काय म्हणायचं नन म्हणायचं, त्याला काय म्हणायचं आपण नन, म्हणजे फंक्शनने आपल्याला काहीही रिटर्न केलेलं नाही, कोणती फंक्शनॅलिटी झालेली नाही. आपण काय म्हणणार त्याला फंक्शनने आपल्याला काय रिटर्न केलेलं आहे नन रिटर्न केलेलं आहे.
ओके, तर बघा इथं function by default return none. Function return none when there is no return statement inside the function. जेव्हा फंक्शनच्या आतमध्ये आपण रिटर्न स्टेटमेंट यूज केलेलं नसेल तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे रिटर्न मध्ये? बाय डिफॉल्ट आपल्याला रिटर्न मध्ये नन मिळणार आहे. त्यानंतर आपला जो 10 पॉइंट आहे तो आहे डिफरन्स बिटवीन प्रिंट अँड रिटर्न. तर प्रिंट फंक्शन काय करत असतं? तर प्रिंट फंक्शन डिस्प्ले आउटपुटला डिस्प्ले करत असतं. आणि रिटर्न फंक्शन काय करत असतं? हे करत असतं सेंड व्हॅल्यू बॅक. ओके, सेंड व्हॅल्यू बॅक. तर यामध्ये बघा, यामध्ये आपण काय रिटर्न केलेलं होतं? तर आपण 30 रिटर्न केलेलं होतं. यामध्ये आपण 30 रिटर्न केलेलं होतं. ओके, त्यानंतर बघा कॅन नॉट रियूज व्हॅल्यू इझिली. तर आपण काय केलेलं आहे? प्रिंट केलेलं आहे व्हॅल्यूला, आपण फक्त प्रिंट केलं आहे, त्यामुळे आपण त्याला यूज नाही करू शकत, रियूज नाही करू शकत. पण रिटर्न मध्ये काय केलेलं आहे आपण? त्याला एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेलं आहे, त्यामुळे आपण काय करू शकतो? त्याला इझिली इझिली आपण त्याला रियूज करू शकतो. तर बघा या एक्झाम्पलमध्ये आपल्याला जे 30 मिळालेले होते, जे 30 आन्सर मिळालेलं होतं, ते आपण कुठे केलेलं आहे? इथं ऍडिशन मध्ये स्टोअर केलेलं आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो? त्याला रियूज करू शकतो. त्याला काय करू शकतो आपण? रियूज करू शकतो. त्यानंतर बघा, आपला जो टॉपिक आहे तो आहे लोकल स्पेस अँड ग्लोबल स्पेस इन पायथॉन. तर लोकल स्पेस काय असतं आणि ग्लोबल स्पेस काय असतं याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर मेमरी एरिया इनसाइड अ फंक्शन व्हेअर लोकल व्हेरिएबल आर क्रिएटेड अँड ऍक्सेस विद इन दॅट फंक्शन, याला म्हटलं जातं लोकल स्पेस. ओके, बघितलं, हे फंक्शन आहे. या फंक्शनच्या आतमध्ये जे पण व्हेरिएबल आपण काय करू? क्रिएट करू, त्याला काय म्हटलं जाईल? त्याला म्हटलं जाईल लोकल व्हेरिएबल. आणि ते कुठे स्टोअर होतील? तर ते तुमच्या लोकल स्पेसमध्ये स्टोअर होतील. त्यानंतर बघा, सेकंड काय आहे तुमचं? ग्लोबल स्पेस. मेमरी एरिया आउटसाइड ऑल फंक्शन वेअर ग्लोबल व्हेरिएबल्स आर क्रिएटेड अँड ऍक्सेस थ्रू आउट द प्रोग्राम. ओके, म्हणजे फंक्शनच्या बाहेर जे पण आपण व्हेरिएबल डिफाईन करणार आहोत त्यांना काय म्हटलं जाईल? त्यांना म्हटलं जाईल ग्लोबल व्हेरिएबल. आणि हे जे ग्लोबल व्हेरिएबल आहे तर यांचं नावच बघा काय आहे? ग्लोबल. म्हणजे तुम्ही त्याला कुठे पण यूज करू शकता, तुम्ही त्याला फंक्शन मध्ये पण यूज करू शकता. आणि लोकल म्हणजे काय? तुम्ही लोकली त्याला यूज करू शकता, म्हणजे कुठे? फक्त फंक्शनच्या आतमध्ये, फंक्शनच्या बाहेर तुम्ही त्याला ऍक्सेस करू शकत नाही. ओके, तर बघा आपण इथे याचं एक्झाम्पल बघू. लोकल अँड ग्लोबल स्पेस. ओके, लोकल अँड ग्लोबल स्पेस आपण इथे केलेलं आहे. त्यानंतर मी इथे केलेलं आहे नेम. नेम इज इक्वल टू मी इथे लिहिलंय राहुल. नेम इज इक्वल टू मी इथे लिहिलंय नाव. त्यानंतर मी एक फंक्शन क्रिएट केलेलं आहे डेप कोर्स अंडरस्कोर इन्फो. ओके, कोर्स अंडरस्कोर इन्फो. आणि या फंक्शनच्या आतमध्ये मी काही व्हेरिएबल डिफाईन केले, जसं मी कोर्स केलेला आहे इथे पायथॉन. काय केलेलं आहे मी इथं? पायथॉन मी असाइन केलेलं आहे. ओके, आणि मी काय करतो? प्रिंट करतो. सध्यासाठी मी काय करतो? प्रिंट करतो कोर्स. ओके, मी केलेलं आहे प्रिंट कोर्स. आता मी काय करणार आहे? फंक्शनला कॉल करणार आहे. फंक्शनला कॉल केल्यानंतर बघा कसं कॉल करायचं? तर कोर्स अंडरस्कोर इन्फो अशा प्रकारे मी काय केलं? याला कॉल केलेलं आहे. ओके, तर बघा, मी तुम्हाला सांगितलंय दोन प्रकारचे आपल्याकडे काय असतील? स्पेस असतील. एक आपल्याकडे काय असेल? लोकल स्पेस. आणि सेकंड काय असेल आपल्याकडे? ग्लोबल स्पेस. तर मी नाव देतो याला. तर फर्स्ट आपला असेल ग्लोबल स्पेस. ग्लोबल स्पेस. आणि सेकंड काय असेल आपला? याला म्हटलं जाईल लोकल स्पेस. ओके, लोकल स्पेस. दोन प्रकारचे आपल्याकडे स्पेस आहेत. आता बघा, थर्ड लाईन नंबरला मी काय केलेलं आहे? नेम इज इक्वल टू राहुल असाइन केलेलं आहे. तर आउटसाइड द फंक्शन मी त्याला काय केलेलं आहे? डिफाईन केलेलं आहे. त्यामुळे तो कुठे जाणार? तो जाणार ग्लोबल स्पेसमध्ये. तर इथे काय होणार? तो कुठे स्टोअर होणार? नेम इज इक्वल टू राहुल कुठे स्टोअर होणार? ग्लोबल स्पेसमध्ये तो स्टोअर होणार. त्यानंतर बघा, 10 नंबर लाईनला काय होणार? कोर्स अंडरस्कोर इन्फो नावाच्या फंक्शनला कॉल जाणार. आणि 6 नंबर लाईनला आपण काय केलेलं आहे? कोर्स इज इक्वल टू पायथॉन. तर
कोर्स इज इक्वल टू पायथॉन. ओके, हा जो व्हेरिएबल आहे हा आपण फंक्शनच्या आत मध्ये डिफाईन केलेला आहे. त्यामुळे तो कुठे जाणार, तो जाणार लोकल व्हेरिएबल मध्ये जाणार. कुठे जाणार तो, लोकल व्हेरिएबल मध्ये जाणार. ओके, आता मी याला एक वेळेस एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला. रन केलेला आहे मी इथे. बघा, रन केल्यानंतर मला इथे काय मिळालं, पायथॉन मिळालेलं आहे. आता बघा, सिम्पली आपण काय कन्सेप्ट लक्षात ठेवायचे, ग्लोबल जे स्पेस असेल त्यामधले जे पण व्हेरिएबल असेल ते आपण कुठे पण यूज करू शकतो. पण जे लोकल स्पेस मधले व्हेरिएबल असेल ते आपण फक्त कुठे यूज करू शकतो, फंक्शनच्या आतमध्ये. फंक्शनच्या बाहेर आपण त्याला यूज करू नाही शकत. तर बघा, नेम इज इक्वल टू राहुल कोणत्या स्पेसमध्ये, आपलं ग्लोबल स्पेसमध्ये. ग्लोबल स्पेसमध्ये जर असेल तर आपण काय करू शकतो, त्याला लोकल स्पेसमध्ये यूज करू शकतो. तर मी इथे सिम्पली काय करू शकतो, कोर्स, कोर्स नंतर मी प्रिंट करतो इथे, प्रिंट नेम. ओके, प्रिंट मी काय केलेलं आहे, नेम. ओके, आता आपण बघू की नेम जो व्हेरिएबल आहे तो कुठे आहे, तो आहे ग्लोबल स्पेसमध्ये. तो आपण लोकल स्पेसमध्ये म्हणजे फंक्शनच्या आतमध्ये ऍक्सेस करू शकतो का. एक वेळेस एक्झिक्यूट करून दाखवतो तुम्हाला. तर बघा, मला इथे काय मिळालेलं आहे, राहुल मिळालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ झाला की जे लोकल व्हेरिएबल आहे, ओके, जे लोकल व्हेरिएबल आहे ते कशाच्या आतमध्ये असतील, ते असतील तुमच्या फंक्शनच्या आतमध्ये. आणि जे ग्लोबल व्हेरिएबल आहे ते तुमचे असतील फंक्शनच्या आउटसाईड असतील. ओके, याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं ग्लोबल ग्लोबल व्हेरिएबल आउटसाइड द फंक्शन असतील. आणि त्यानंतर हे काय असतील तुमचे, लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल, आता ग्लोबल व्हेरिएबल तुम्ही लोकल स्पेसमध्ये किंवा फंक्शनच्या आतमध्ये पण यूज करू शकतात, हे आपल्याला कळालेलं आहे. आता आपल्याला सेकंड काय बघायचं आहे, की जे लोकल व्हेरिएबल आहे, लोकल व्हेरिएबल आपला कोणता आहे, कोर्स इज इक्वल टू पायथॉन. हे आपण फंक्शनच्या बाहेर यूज करू शकतो का, हे आपल्याला बघायचं आहे. तर मी इथे सिम्पली काय करतो, प्रिंट, आणि प्रिंट केल्यानंतर मी इथे लिहितो आहे कोर्स. ओके, फंक्शनच्या बाहेर मी कोर्सला ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय. काय करतोय मी इथे, ट्राय टू ऍक्सेस ट्राय टू ऍक्सेस लोकल व्हेरिएबल आउटसाइड फंक्शन. ओके, आउटसाइड फंक्शन. फंक्शनच्या बाहेर मी काय करतो, याला ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, एक वेळेस मी याला रन करून बघतो. तर बघा, मला काय आलेलं आहे, इथे एरर आलेला आहे. काय एरर आलेला आहे मला, नेम कोर्स इज नॉट डिफाईन्ड. तुम्ही कोर्स नावाचा व्हेरिएबल काय केलेला, डिफाईन केलेला नाहीये. हे का बरं येत आहे, कारण आपण कोर्सला कुठे ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय, आउटसाइड द फंक्शन. आउटसाइड द फंक्शन म्हणजे आपण ग्लोबल स्पेसमध्ये त्याला ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय. पण तो आपण कुठे डिफाईन केलेला आहे, तो आपण केलेला आहे लोकल स्पेसमध्ये डिफाईन केलेला आहे. त्यामुळे आपण त्याला ऍक्सेस आता करू नाही शकत. पण जर तुम्हाला त्याला ऍक्सेस करायचं असेल आणि त्याला ग्लोबल व्हेरिएबल बनवायचं असेल, तर तुम्हाला सिम्पली काय करावं लागतं, तुम्हाला लिहावं लागतं कीवर्ड ग्लोबल. ग्लोबल कीवर्ड लिहिल्यानंतर तुम्हाला करावं लागतं व्हेरिएबलचं नाव. ओके, तर आता काय होणार, हा जो तुमचा आधी लोकल व्हेरिएबल होता, तो काय करू शकतो आपण, आउटसाइड द फंक्शन पण काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. तर बघा, इथे मी केलं रन मॉड्यूल आणि मला इथे आन्सर आलेला आहे पायथॉन. मला इथे आन्सर आलेला आहे पायथॉन. त्यानंतर बघा, आपल्याला एक टॉपिक बघायचा आहे. त्या टॉपिकचं नाव आहे फंक्शन कॉलिंग अनदर फंक्शन. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपण एक फंक्शन क्रिएट केलेलं आहे आणि ते फंक्शन काय करत आहे, एका दुसऱ्या फंक्शनला काय करताय, कॉल करत आहे. फंक्शन कॉलिंग अनदर फंक्शन. फंक्शन कॉलिंग अनदर फंक्शन. ओके, तर इथे मी सिम्पली एक फंक्शन डिफाईन करतो. फंक्शनचं नाव लिहिलेलं आहे मी हॅलो. आणि याची फंक्शनॅलिटी काय आहे, टू से हॅलो. ओके, प्रिंट हॅलो. ओके, त्यानंतर मी काय करतोय, नवीन एक फंक्शन क्रिएट करतोय, स्टुडंट अंडरस्कोर इन्फो. स्टुडंट अंडरस्कोर इन्फो. आणि यामध्ये मी काय करतोय, एक नेम नावाचा व्हेरिएबल मी इथे पास केलेला आहे. नेम नावाचा व्हेरिएबल पास केल्यानंतर मी इथे काय केलेलं आहे, की हॅलो फंक्शनला कॉल केलेला आहे. काय केलेलं आहे मी, हॅलो फंक्शनला कॉल केलेला आहे.
आणि मी इथे लिहिणार प्रिंट नेम. काय लिहिलेलं आहे मी इथे? प्रिंट नेम. आता मी काय करणार आहे? स्टुडंट अंडरस्कोर इन्फोला कॉल करणार आहे. मी इथे कॉल केला स्टुडंट अंडरस्कोर इन्फोला आणि नेम मध्ये मी पास केलेला आहे अजय. ओके, इथे पास केलेला आहे मी अजय. आता जेव्हा पण मी याला एक्झिक्यूट करणार, या फंक्शनला काय करणार मी? एक्झिक्यूट करणार, तेव्हा काय होणार? किंवा डॉट पी वाय फाईलला मी रन करणार, तेव्हा लाईन नंबर 13 तुमची काय होणार? एक्झिक्यूट होणार. तर कॉल कोणाला जाणार आहे? कॉल जाणार आहे स्टुडंट अंडरस्कोर इन्फोला. तर ही अजय नावाची व्हॅल्यू कोणाला पास होणार? नेम व्हेरिएबलला पास होणार. त्यानंतर बघा इथून काय होणार आहे, हे खूप महत्वाचं आहे. इथून काय होणार आहे की हे जे फंक्शन आहे स्टुडंट अंडरस्कोर इन्फो नावाचं जे फंक्शन आहे ते कुणाला कॉल करताय? ते कॉल करताय हॅलो फंक्शनला. काय करताय? ते हॅलो फंक्शनला कॉल करताय. आणि हॅलो फंक्शनचा हा जो कोड आहे हा काय होणार? तुमचा एक्झिक्यूट होणार. आणि प्रिंट काय होणार? हॅलो प्रिंट होणार. त्यानंतर 9 लाईन एक्झिक्यूट झाल्यानंतर 10 लाईन एक्झिक्यूट होणार. आणि प्रिंट काय होणार तुमचं? नेम. तर नेम काय आहे आपलं? अजय. तर बघा फर्स्ट लाईनवर हॅलो येणार आणि सेकंड लाईनवर काय येणार आहे तुमचं? अजय इथे येणार आहे. तर एक वेळेस याला रन करून बघू. तर बघा आपल्याला फर्स्ट लाईनवर काय आलेलं आहे? हॅलो. आणि सेकंड लाईनवर आपल्याला काय आलेलं आहे? अजय आलेलं आहे. तर आपण जर एका फंक्शन थ्रू दुसऱ्या फंक्शनला जर कॉल करत असाल तर त्याला म्हटलं जातं फंक्शन कॉलिंग अनादर फंक्शन. त्यानंतर आपण बघणार आहोत रिकर्सिव्ह फंक्शन. तर रिकर्सिव्ह फंक्शन काय असतं? तर अ फंक्शन कॉलिंग इटसेल्फ इज कॉल्ड रिकर्शन. म्हणजे काय होतं यामध्ये की आपण फंक्शनच्या आतमध्ये अनादर फंक्शनला कॉल नाही करत आहे, आपण काय करतोय? त्याच फंक्शनला काय करतोय? परत कॉल करतो. यालाच काय म्हटलं जाईल? यालाच म्हटलं जाईल रिकर्शन. रिकर्शन म्हणजे काय की एक गोष्ट काय होते परत परत रिपीट होते. स्वतःलाच तो फंक्शन काय करतोय? कॉल करतो. स्वतःलाच काय करतोय? फंक्शन कॉल करतो. याला काय म्हटलं जाईल? याला म्हटलं जाईल रिकर्शन. तर आपण इथे बघणार आहोत रिकर्शन. रिकर्शन्स मीन फंक्शन कॉलिंग इटसेल्फ. फंक्शन कॉलिंग इटसेल्फ. जर फंक्शन स्वतःला कॉल करत असेल तर त्याला म्हटलं जातं रिकर्शन. तर मी इथे एक फंक्शन डिफाईन करतो शो नावाचं. शो नावाच्या फंक्शन मध्ये मी इथे लिहिलंय प्रिंट आणि मी इथे लिहितो हॅलो. ओके, इथे काय लिहिलंय मी? हॅलो लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर मी काय करतो? परत शो फंक्शनला काय करतोय? कॉल करतोय. तर फंक्शनच्या आतमध्ये आपण फंक्शनला कॉल केलेला आहे, पण कोणत्या फंक्शनला? सेम फंक्शनला आपण कॉल केलेला आहे. आता जेव्हा मी या फंक्शनला कॉल करणार तेव्हा तेव्हा एक्झिक्युशन कशा प्रकारे होणार ते आपण बघणार आहोत. तर बघा इथे मी शो फंक्शनला काय केलेलं आहे? कॉल केलेलं आहे. शो फंक्शनला कॉल केल्यानंतर काय होणार? इथे 8 आणि 9 लाईन काय होणार? तुमची एक्झिक्यूट होणार. तर तुम्हाला काय मिळणार? आधी 8 तुमचं एक्झिक्यूट होणार. तर तुम्हाला हॅलो मिळेल. त्यानंतर तुम्ही काय करताय? शोला परत कॉल करताय. तुम्ही काय करताय? शोला परत कॉल करताय. तर याने काय होणार? शोला परत कॉल जाणार. शोला परत कॉल केल्यानंतर परत काय होणार? शोची 8 लाईन परत एक्झिक्यूट होणार. बरोबर. तर परत हॅलो प्रिंट होणार. त्यानंतर बघा 9 लाईन एक्झिक्यूट होणार. आपण काय केलेलं आहे? परत शोला काय केलेलं आहे? कॉल केलेला आहे. तर परत काय होणार? शोला परत कॉल जाणार. ओके, शोला परत कॉल जाणार. मग काय होणार? प्रिंट हॅलो. परत 8 लाईन एक्झिक्यूट होणार. त्यानंतर परत आपण 9 नंबरला काय केलेलं आहे? शोला कॉल केलेला आहे. तर बघा परत काय होणार? शो फंक्शनला परत कॉल जाणार. ओके. त्यानंतर काय होणार? 8 नंबर लाईन एक्झिक्यूट होणार. परत हॅलो प्रिंट होणार. त्यानंतर काय होणार? 9 लाईन एक्झिक्यूट होणार. परत आपलं काय होणार? शो काय होणार? शोला काय होणार? कॉल जाणार आहे. तर ही गोष्ट काय होणार आहे? इन्फानाईट टाइम होणार आहे. ही काय गोष्ट होणार आहे? इन्फानाईट टाइम होणार आहे. यालाच काय म्हटलं जातं? रिकर्शन. यालाच म्हटलं जातं रिकर्शन. आता बघा मी एक्झिक्यूट केलेलं आहे. तर परत परत काय होतंय? तुम्हाला हॅलो प्रिंट दिसतंय. आणि इथं काय आलेलं आहे नंतर? रिकर्शन. मॅक्झिमम रिकर्शन डेप एक्झिस्टिंग. ओके. तर अशा प्रकारे आपण रिकर्शन पण बघितलेलं आहे. रिकर्शन म्हणजे फंक्शन कॉलिंग इटसेल्फ. ओके.